नमस्कार, मी प्रशांत कदम। जवळपास 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी जाहीर विधान केलेलं होतं, महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून दाखवला नाही तर शनिवार वाड्यासमोर जाहीर फाशी घेईन। मुख्यमंत्री होते कैलासवासी वसंतराव नाईक। महाराष्ट्रामध्ये तेव्हा पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरचं हे विधान होतं। हे विधान महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये बराच काळ गाजलं। त्यानंतर इतक्या वर्षांनी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एक धाडसी विधान केलेलं आहे। छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं मराठा आरक्षणाचा शब्द संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय। काय आहे या विधानामागचा नेमका अर्थ, त्यात लपलेले राजकीय कंगोरे, डावपेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक आठवण, स्वतंत्र निर्भीड पत्रकारिता टिकावी यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या एका साध्या क्लिकनं सुद्धा माझ्या प्रयत्नांना मोठी ताकद मिळणार आहे। येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटलेला असताना महत्त्वाच्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत। त्यात सगळ्यात महत्त्वाची घटना 2 दिवसांपूर्वी घडली, जी पुढची अनेक वर्ष महाराष्ट्र लक्षात ठेवेल। त्यावरून चर्चा देखील होत राहतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची शपथ घेतली। राजकीय नेते खरं तर जाहीर सभांमध्ये अनेक आश्वासनं देत असतात, पण जर एखादा नेता आणि त्यातही राज्याचा मुख्यमंत्री भर सभेत शपथ घेऊन सांगत असेल की मराठा आरक्षण देणार आणि त्यातही ही शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, तर त्याचा काय अर्थ होतो? त्याचा अर्थ हाच होतो की आता ही गोष्ट केल्याशिवाय त्यांना माघार घेता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या शपथेनं सांगितलेल्या विधानाचा काय अर्थ होतो याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदेंना असणार, पण तरी देखील जाणीवपूर्वक त्यांनी ही गोष्ट केलेली आहे। जाणीवपूर्वक यासाठी कारण हे नाव त्यांनी केवळ भाषणाच्या ओघात घेतलेलं नाहीये। महाराजांचं नाव घेऊनच ही गोष्ट महाराष्ट्राला सांगायची हे त्यांनी आधीच ठरवल्याचं दिसत होतं। भाषणाच्या दरम्यान ते बोलता बोलता थांबले, व्यासपीठावर जाऊन छत्रपतींना अभिनंदन केलं। या सगळ्या कृतीचा जो दृश्यात्मक परिणाम होणार तो त्यांच्या डोक्यात आधीपासूनच होता आणि तशीच कृती त्यांनी केली। दसरा मेळाव्यातला तो प्रसंग नीट पहा, तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय। कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार। या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता। कारण हे सर्व आपले आहे, सर्व समाज बांधव आपले आहेत आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो। आता प्रश्न आहे की छत्रपती शिवरायांच्या शपथेनं मराठा आरक्षण मिळणार आहे का? आरक्षणाचा विषय जेव्हा न्यायालयाच्या समोर येईल तेव्हा न्यायालय छत्रपतींची शपथ नव्हे तर घटनेची शपथ पाहणार आहे। घटनेच्या चौकटीत हे आरक्षण सुप्रीम कोर्टात एकदा अमान्य ठरलेलं आहे। मराठा आरक्षण हा कायदेशीरदृष्ट्या खूप अवघड विषय आहे। शिवरायांची शपथ नव्हे तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या गणितानं मराठा आरक्षणाचा घात केला ते आधी शिंदेंना सुधारावं लागेल। फडणवीसांच्या काळामध्ये गायकवाड कमिशनच्या आधारे दिलेलं आरक्षण हायकोर्टापर्यंत टिकलेलं, पण नंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं। 568 पानांच्या या कोर्टाच्या निकालामध्ये सगळ्यात महत्त्वाची मेख दडलेली आहे 250 क्रमांकाच्या पानावर। कारण सुप्रीम कोर्ट मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी गायकवाड कमिशननं ज्या फॉर्म्युल्याचा आधार घेतला तोच मुळी रद्दबातल ठरवतंय। ते काय आहे हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना अजून नीट माहिती नाहीये। सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कमी आहे हे सांगण्यासाठी गायकवाड कमिशननं काय सांगितलं? ग्रेड ए च्या पोस्टचं आपण उदाहरण घेऊ। एकूण पोस्ट सांगितल्या 49,190, त्यापैकी ओपनच्या पोस्ट 28,048, यात मराठा समाजाचं प्रतिनिधित्व 9,321। गायकवाड कमिशन म्हणत होतं मराठा समाजाची टक्केवारी आहे 11.16%, पण ही टक्केवारी एकूण पोस्ट संख्येच्या आधारे ठरवलेली होती, जी सुप्रीम कोर्टाला मान्य नाही। कोर्टाचं म्हणणं आहे मराठा समाज ओपन कॅटेगरीतून स्पर्धा करतो ना,
मग ओपनसाठी जितक्या जागा आहेत त्या मराठा समाजाला त्यापैकी किती मिळाल्या यावरून गणित केलं पाहिजे. म्हणजे ओपनसाठी 28,048 जागा आहेत, त्यातल्या 9,321 जर मराठा समाजाला मिळाल्या तर त्यांचं प्रतिनिधित्व होतं 33.23%. त्यामुळं गायकवाड कमिशन जे सांगत होता की बघा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व केवळ 11.16% आहे, ते सुप्रीम कोर्टानं एका फॉर्म्युल्यानं थेट 33.23% करून टाकलं. आता खरं तर ओपन प्रवर्ग सर्वांसाठी खुला असतो, केवळ आरक्षण न मिळालेल्याच जातींचा त्यात समावेश नसतो. पण सुप्रीम कोर्ट मराठा समाजाचं प्रतिनिधित्व मोजताना 100 पैकी मोजत नाही, तर या उरलेल्या 50%मध्येच मोजतंय. हे चूक की बरोबर यावर वादविवाद होऊ शकतात, पण जोपर्यंत हे गणित सुधारून सांगितलं जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टातली वाट सुकर होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एकनाथ शिंदेंची राजकीय गरज म्हणून केंद्र सरकार केवळ मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मग देशामध्ये इतरत्र पटेल, जाट, कापू हा शेतकरी समाज पण त्याच धर्तीवर आरक्षण मागतोय, त्यांचं काय करायचं हा प्रश्न केंद्रासमोर उभा राहील. ही सगळी अडचण माहिती असतानाही जर शिंदे छत्रपतींची शपथ घेऊन आरक्षणाची गोष्ट करत असतील तर ते मोदी शहांना एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करतायत का, असाही सवाल उभा राहतो. भाजपची महाराष्ट्रातली सर्वात मोठी राजकीय भूक काय असेल तर ती मराठा चेहरा. त्याबाबत त्यांचे वेगवेगळे प्रयोग करून झालेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना जी संधी मिळाली त्यात त्यांचं मराठा असणं याचाही एक भाग आहे. पण मराठा फेस म्हणून मला प्रोजेक्ट करत असाल तर या समाजाचा सर्वात मोठा मुद्दा मार्गी लावण्याचं काम माझ्यामार्फत होऊ द्या. मी मराठा मतदार तुमच्या बाजूला उभा करेन, अशी काही ही डील आहे का, हा देखील प्रश्न आहे. त्यात जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे या आंदोलनामध्ये सगळ्या सरकारी हालचाली करताना त्यांचे इतर 2 सहकारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे 2 हात दूर राहिलेले आहेत. पण एकनाथ शिंदे मात्र अगदी थेट पुढाकार घेत या आंदोलनाला सामोरं जात आहेत. जरांगेंचं पहिलं उपोषण सोडताना सुद्धा एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले. तेव्हाचं सुद्धा त्यांचं एक विधान आठवून बघा. मला काही लोक सल्ला देत होते की तुम्ही प्रत्यक्ष जाऊ नका, पण मी म्हटलं जाणार, असं ते म्हणाले. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सल्ला देणारे लोक हे कोण असू शकतील याचा विचार करा. मनोज जरांगे यांचा सुद्धा शिंदेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर दिसतो. त्यांचं आजचंच विधान पहा, मुख्यमंत्र्यांची इच्छा दिसतीये पण कुणीतरी त्यांना हे आरक्षण देऊ देत नाही का, असा जरांगेंच्या विधानाचा रोख आहे. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात असं सांगितलं जातं, परंतु त्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देईना. ते लोक कोण आहेत हे आम्हाला शोधावं लागेल. त्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देईना का काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे, असं जरांगे म्हणतायत. मराठवाड्यामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे. शिंदेंना आपली राजकीय ताकद टिकवायची तर मराठवाड्यावर लक्ष ठेवावंच लागेल. या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या आंदोलनामध्ये भाजपची भूमिका वेगळी, अजितदादांची वेगळी आणि शिंदेंची वेगळी अशी काहीही रणनीती ठरली आहे का, असा देखील प्रश्न आहे. दसऱ्याच्या आधी पेपरमध्ये सलग 2 दिवस ज्या जाहिराती आल्या त्यातून सुद्धा हे दिसत होतं. पहिल्या दिवशी जाहिरात येते, शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा. 10% आर्थिक आरक्षणाचं गुणगान त्यात सांगितलं जातं. मराठा आरक्षणाचा शब्दही नसतो. पण 24 तासामध्ये जाहिरात बदलते. धोरण आखलं आहे तोरण बांधण्याचं असं म्हणत हे आरक्षण पूर्ण करण्याचं वचन दिलं जातं. त्यामुळे एकीकडे फडणवीस, अजितदादा मराठा आरक्षणावर सावध, या दोन्ही पक्षांच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या भूमिका थेट नसताना शिंदेंनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं हे जाहीर वचन देणं हे खरोखर अनाकलनीय आहे. आणि ही आक्रमकता दिल्लीकरांच्या आशीर्वादाशिवाय ते दाखवतील असं वाटत नाही. शिंदे एकीकडे शिवरायांची शपथ घेत असताना दुसरीकडे त्यांचेच रामदास कदम मात्र जाहीरपणे मराठा आणि कुणबी वादाला खतपाणी घालताना दिसतात, हे पण विशेषच आहे. त्यामुळे जाहीरपणे छत्रपती शिवरायांच्या नावानं घेतलेल्या शपथेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळवून देतात का, की या विधानावरून त्यांना पश्चातापाची वेळ येते, हे बघावं लागेल. अपात्रतेबद्दल निर्णयाची वेळ एकीकडे जवळ आलेली असताना मुख्यमंत्र्यांचं हे मराठा आरक्षणावरचं भावनिक आवाहन त्यांच्या भविष्यातल्या बलिदानाची तर तरतूद नाहीये ना, याही गोष्टीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. पण एक नक्की आहे, छत्रपती शिवरायांच्या साक्षीचा उल्लेख करून मराठा आरक्षण ही शिंदेंनी भाजपसाठी एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी बनवली आहे. फक्त ही स्क्रिप्ट त्यांचीच आहे की भाजपची, हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळात कळेल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. उद्या पुन्हा एका नवीन विषयासह भेटू.